केला का होमवर्क सांगितला होता काही ब्लड रिलेशनचा करून बघितलं घरी जमलं ना काही डाऊट Today we are going to start with the new chapter distance and direction. Distance and direction ऐकलेलं आहे distance and direction चालू करू आपण आज मराठीमध्ये काय म्हणतात याला काय म्हणतात अंतर आणि दिशा किंवा दिशा किंवा अंतर दिशा आणि अंतर आहे का क्लासमध्ये कोणी दिशा आहे ना बघा डिस्टन्स अँड डायरेक्शन चॅप्टर सुरू करू त्या अगोदर आपण बेसिक घेऊ थोडं नंतर तुम्हाला कमी येईल बेसिक बघा किती दिशा असतात इंग्लिशमध्ये 4 दिशा असतात कोणत्या कोणत्या वरती कोणती असती नॉर्थ खाली साऊथ इकडे ईस्ट हुशार आहे तुम्ही इकडे वेस्ट ह्या झाल्या मेन डायरेक्शन्स ह्या कोणत्या झाल्या मेन डायरेक्शन आता त्यांचे असतात सब डायरेक्शन्स आता सब डायरेक्शन कशा फाइंड करायचे बघा आता नॉर्थ पोल आणि साऊथ पोल माहिती तुम्हाला शिकले का सायन्स मध्ये नॉर्थ पोल साऊथ पोल आता वरती कोणता पोल आहे नॉर्थ पोल आणि इथे साऊथ पोल आता ही जी साइड आहे ही साइड पहिले कोणतं नाव घ्यायचं नॉर्थ पोलचं पहिले नॉर्थचं नाव घ्यायचं नंतर ईस्ट मग ही कोणती झाली नॉर्थ ईस्ट ही झाली नॉर्थ ईस्ट त्यानंतर आता वरती नॉर्थ आणि ही वेस्ट ही झाली नॉर्थ वेस्ट ही झाली नॉर्थ वेस्ट आणि आता ही साऊथ हा कोणता पोल आहे साऊथ पोल आणि ही डायरेक्शन ईस्ट तर ही कोणती झाली मग साऊथ ईस्ट ही झाली साऊथ ईस्ट त्यानंतर बघा साऊथ वेस्ट ह्या झाल्या किती दिशा मग एकूण 8 सब दिशा आणि मेन दिशा पकडून किती 8 तर बघा मराठीमध्ये पण बघू आपण मराठीला नॉर्थ मध्ये काय म्हणतात नॉर्थला मराठीमध्ये उत्तर त्यानंतर साऊथला दक्षिण आणि ईस्टला पूर्व सूर्य कोणत्या दिशेने उगवतो पश्चिम कोण आहे पश्चिम आलं झोप झाली नाही का हा ईस्ट पूर्व वेस्टला ही कोणती पश्चिमला मावळतो आता बघा ह्या झाल्या मेन दिशा मराठी मधल्या आता त्यांच्या सब डायरेक्शन सांगा नॉर्थ वेस्टला काय म्हणतात आग्नेय ते इकडे नॉर्थ ईस्टला नक्की वायव्य नाही म्हणून ईशान्य म्हणतात ही झाली ईशान्य ही कोणती झाली ही झाली नैऋत्य आणि ही कोणती झाली वायव्य दिशा बरोबर सांगितल्या पण त्यांच्या डायरेक्शन चुकीच्या सांगितल्या बरोबर याचा लिहायचा असेल तर लिहून घ्या कुणाला कारण प्रत्येक एक्झाम्पल मध्ये हेच काम येणार पटकन कॉपी करा नहीं तुम्हारे हिसाब से मराठी का मत लिखो जस्ट बताया मैंने इंग्लिश का ही लिखो इंग्लिश का बहुत सिंपल है नॉर्थ पोल और साउथ पोल याद है तो सब डायरेक्शन आ जाएंगे झालं चला मग नेक्स्ट
याच्यामध्ये काही डाऊट येणारच नाही, कारण सुरूच नाही झाला तो आपला. याच्यामध्ये काय डाऊट येणार डायरेक्शन मध्ये? बघा डायरेक्शन्स ही झाली नॉर्थ, ही झाली साऊथ, ही झाली ईस्ट अँड वेस्ट. आता जर आपण याला सर्कल घोषित केलं, समजा सर्कल काढलं आपण याच्यामध्ये, तर ते सर्कल किती डिग्रीचं असेल? 360 डिग्रीचं असेल. पूर्ण सर्कल सपोज 360 डिग्रीचं सर्कल आहे, तर याचे किती पार्ट झाले? 4 पार्ट. मग एक पार्ट किती डिग्रीचा आहे? 90 डिग्रीचा. एक पार्ट आला 90 डिग्रीचा. आणि हे दोन्ही पार्ट किती डिग्रीचे येतील? 90 प्लस 90 180. हे टोटल किती येतील मग? 180 डिग्री. आणि हे किती येतील बाकीचे? 180 डिग्री. हे लक्षात ठेवा, नंतर काम येणार आहे. आणि आता 90चा हाफ पार्ट किती येईल? 45 डिग्री. हा येईल 45 आणि हा पण 45. बरोबर. याचे पण सेम 45 45. हे लक्षात ठेवा. आता हे झालं सर्कलचं. आता क्लॉक वाईज अँड अँटी क्लॉक वाईज लक्षात ठेवा. क्लॉक वाईज कोणत्या साईडला असतो? ही कोणती साईड आहे? क्लॉक वाईज का अँटी क्लॉक वाईज? हे झाले क्लॉक वाईज. क्लॉक वाईज म्हणजे घड्याळाच्या दिशेने. नंतर ही अँटी क्लॉक वाईज. ही झाली अँटी क्लॉक वाईज. आता सपोज तुम्हाला इथून ही कोणती डायरेक्शन आहे सांगा पटकन? साऊथ ईस्ट. साऊथ ईस्ट पासून 135 किलोमीटर अँटी क्लॉक वाईज जायचे तुम्हाला. साऊथ ईस्ट पासून 135 डिग्री मध्ये अँटी क्लॉक वाईज जायचे. तर कसं कुठे येईल मग तो पॉइंट सांगा? डायरेक्शन कोणती? करा ना बुकवर. वही पेन आहे ना, करून बघा ना पटकन. नॉर्थ ईस्ट का? नक्की. कसं लागलं बघा. हा बघा सांगतो मी. साऊथ ईस्ट पासून ईस्ट पर्यंत किती डिग्री? 45 डिग्री. आता ईस्ट पासून नॉर्थ पर्यंत किती डिग्री? 90 डिग्री. 45 प्लस 90 किती लागले? 135 डिग्री. तर मग कोणती डायरेक्शन येईल? ही नॉर्थ डायरेक्शन. किती सोपं आहे. आता बघा ईस्ट पासून क्लॉक वाईज 180 डिग्री जायचे. ईस्ट पासून क्लॉक वाईज 180 डिग्री जायचे. कोणती? वेस्ट. आणि अँटी क्लॉक वाईज गेले तर ईस्ट असेल. अँटी क्लॉक वाईज गेले तर काही वेस्टच येणार ना. क्लॉक वाईज जा किंवा अँटी क्लॉक वाईज जा. हे बघा इथून जर तुम्ही गेले, ही कोणती? अँटी क्लॉक वाईज, तर कुठं आले? वेस्टला 180 डिग्री. आणि क्लॉक वाईज जरी गेले तरी 180 डिग्रीच येणार. बरोबर का? कन्फ्युजन व्हायचा विषयच नाही ना. इकडून तुम्ही 180 जाताय तरी ते वेस्टलाच येणार आहे, आणि इकडून पण 180 जाताय तर वेस्टलाच येणार आहे. वेस्ट वरनं थोडी सांगितलं, ईस्ट वरनं सांगितलं होतं ना. बघा आता परत साऊथ पासून 45 डिग्री जायचं अँटी क्लॉक वाईज. कोणती डायरेक्शन आहे? अँटी क्लॉक वाईज 45. साऊथ वेस्ट, साऊथ ईस्ट. हे साऊथ ईस्ट म्हणजे ही डायरेक्शन. डायरेक्ट इकडे अँटी क्लॉक वाईज. कळलंय? त्याच्यामध्ये काही डाऊट? त्याच्यामध्ये येऊ शकतो डाऊट. क्लॉक वाईज अँटी क्लॉक वाईज लक्षात ठेवा. त्यानंतर बघा परत नॉर्थ, साऊथ, वेस्ट अँड ईस्ट. आता तुमचा स्टार्टिंग पॉइंट हा आहे. स्टार्टिंग पॉइंट हा आहे तुमचा. तर तुम्हाला स्टार्टिंग पॉइंट पासून ईस्टला गेले तुम्ही किती? 5 किलोमीटर.
स्टार्टिंग पॉइंट पासून ईस्टला गेले 5 किलोमीटर, 5 किलोमीटर गेले. आता एक्झाम्पल सॉल्व करताना अंदाजे घ्यायचं ते आपल्याला, नाही तर मोजत बस स्केल पट्टीवर. अंदाजे घ्यायचं आपल्याला. किती गेले? ईस्टला गेले 5 किलोमीटर. 5 किलोमीटर गेल्यानंतर तुम्हाला लेफ्ट टर्न मारायचा. 5 किलोमीटर गेल्यानंतर लेफ्ट टर्न मारायचं. तर कोणत्या दिशेने येईल लेफ्ट टर्न? नॉर्थला. लेफ्ट टर्न नॉर्थला येईल. आणि तिथून सांगितलं तुम्हाला 3 किलोमीटर जायचं, तर 3 किलोमीटर्स गेले तुम्ही, बरोबर. आता हे लक्षात घ्या, सपोज तुम्ही स्वतःला पण कन्सिडर करू शकता. इथे स्वतः गेले इकडं, तर तुम्हाला लेफ्टला जायचंय, तुम्ही वरच्या दिशेने जा, बरोबर. आता राईटला जायचंय, राईटला साऊथ कडे, बरोबर. आता इकडे जाऊन तुम्हाला परत एक लेफ्ट टर्न मारायचंय, तर मग कोणत्या दिशेला सर? वेस्टला. लेफ्ट टर्न मारून परत 5 किलोमीटर यायचे तुम्हाला. लेफ्ट टर्न मारून 5 किलोमीटर, तर मग कुठे येईल? जिथून स्टार्ट केलं होतं तिथेच येईल ना, बरोबर का. हे डिस्टन्स किती आहे? 5. तर हे पण 5च येईल ना. लेफ्ट टर्न मारून 5 यायचे तुम्हाला, बरोबर. कळलं? आता इथून तुम्हाला राईट टर्न मारायचं, कोणत्या दिशेला येईल? या दिशेने तुम्हाला राईट टर्न मारायचा आहे. राईट कोणत्या दिशेला येईल? वेस्टला. सपोज आपण 6 किलोमीटर, आता इथं 5 किलोमीटर ऑलरेडी घेतलेलं होतं, तर अंदाजे आपल्याला 6 किलोमीटर कुठे यायला पाहिजे? तिथेच. नाही तर 6 किलोमीटर जर तुम्ही इकडे घेतलं तर मग आन्सर चुकलं. अंदाजे घ्यायचं, पण बरोबर घ्यायचं. आता बघा, हो ना, बरोबर म्हणजे व्यवस्थित. आता तुम्ही 5 किलोमीटर इथे घेतल्यावर कसं बरोबर आहे आन्सर? सही है ना. अब देखो यहाँ से लेफ्ट मारने का, तो फिर कौन सी डायरेक्शन में? साउथ डायरेक्शन. आलं लक्षात? त्यानंतर बघा, तुम्हाला वेस्ट पासून सुरुवात केली इथून, तर तुम्हाला किती सांगितलंय? 6 किलोमीटर ईस्टला. तर 6 किलोमीटर ईस्टला गेले, इथपर्यंत गेले समजा. तिथून सांगितलं तुम्हाला नॉर्थ ईस्टला जायचंय, तर नॉर्थ ईस्ट कोणत्या डायरेक्शनला येईल? ही डायरेक्शन. नॉर्थ ईस्टला सपोज 7 किलोमीटर, तर नॉर्थ ईस्ट 7 किलोमीटर. याच्यामध्ये काही डाऊट? राईट लेफ्ट व्यवस्थित लक्षात घ्या. राईट लेफ्ट चुकला तर आन्सर पण चुकून जाईल. कळलं हे? आणि 2 जर राईट मारले तुम्ही, 2 किंवा 3 राईट मारले, सपोज तुम्हाला हा स्टार्टिंग पॉइंट आहे, फर्स्ट राईट मारला, तुम्ही नॉर्थला फेस करताय, तुमचा फेस कोणत्या साईडला आहे? नॉर्थला. तर तिथून तुम्ही राईट मारला, फर्स्ट राईट, परत एक लेफ्ट मारला, फर्स्ट लेफ्ट, आणि परत एक लेफ्ट मारला, आणि परत एक लेफ्ट मारला. कुठे येणार? जिथे स्टार्ट केलं होतं तिथेच. म्हणजे किती? फर्स्ट राईट, लेफ्ट, लेफ्ट, म्हणजे 3 जर लेफ्ट मारले तुम्ही, कोणत्या साईड 3 आल्या, सपोज 3 राईट मारायचे तुम्हाला, तर तुम्ही स्टार्टिंग पॉइंटलाच येणार. इथं 3 लेफ्ट मारले तर आपण त्याच्यामुळे स्टार्टिंगला आलो, आणि जर तुम्ही 3 राईट मारले तरी पण स्टार्टिंगलाच येणार, हे लक्षात ठेवा. त्यानंतर पायथागोरस थेरम ऐकलेला आहे? कोणाला माहिती आहे? बताओ. हा, तर पायथागोरस बघा, याची पण गरज पडणार आहे आपल्याला. पायथागोरस थेरम. पायथागोरस थेरम कशासाठी अप्लाय करतो आपण? कोणत्या अँगल साठी? राईट अँगल ट्रायंगल साठी. तर हा झाला एक राईट अँगल ट्रायंगल. राईट अँगल ट्रायंगल झाला. तर राईट अँगल ट्रायंगल किती डिग्रीचा असतो? 90 डिग्रीचा. तर हे किती डिग्री? 90 डिग्री. आणि याचा हायपोटेन्यूज कोणता असतो? सपोज नाव दिले आपण ABC, तर हायपोटेन्यूज कोणता? AC. हा झाला हायपोटेन्यूज. जे 90 डिग्रीचा जो अँगल असतो त्याच्या अपोजिट साईडला काय म्हणतात? हायपोटेन्यूज. लक्षात ठेवा, 90 डिग्रीच्या अपोजिट साईडला हायपोटेन्यूज म्हणतात. मग हे 2 अँगल किती किती डिग्रीचे असतील? 45 डिग्री. हे पण 45 डिग्री. आणि पूर्ण ट्रायंगल किती डिग्रीचा? 90, 180. पूर्ण ट्रायंगल 180 डिग्रीचा. त्यानंतर बघा हायपोटेन्यूज काय, याचं पायथागोरस थेरम काय सांगतो? स्क्वेअर ऑफ हायपोटेन्यूज इज इक्वल टू द स्क्वेअर ऑफ सम ऑफ रिमेनिंग 2 साइड्स. म्हणजे बघा, स्क्वेअर ऑफ हायपोटेन्यूज, स्क्वेअर काय? AC स्क्वेअर. AC स्क्वेअर इक्वल्स टू AB स्क्वेअर. ही झाली फर्स्ट साइड, ही काय झाली? फर्स्ट साइड, आणि ही सेकंड साइड. AB स्क्वेअर प्लस
BC स्क्वेअर हा झाला हायपोटेनस. सपोज याचे तुम्हाला मेजरमेंट्स दिले, किती दिले? इथे दिला 4 आणि इथे दिला 5, इथे दिला 4, इथे दिला 5. तर कसं येईल याचा आन्सर? AB स्क्वेअर म्हणजे AB किती दिला? AB किती दिला? 4. तर 4 चा स्क्वेअर प्लस BC किती दिला? 5 चा स्क्वेअर. 4 चा स्क्वेअर किती? 16. 5 चा स्क्वेअर 25 प्लस 16 करा पटकन 41. आता 41 आला आन्सर. तर AC स्क्वेअर किती आला आपला? 41. AC स्क्वेअर इक्वल्स टू 41. आता इकडे स्क्वेअर आहे, तिकडे जाऊन काय होणार? काय होणार? स्क्वेअर रूट. AC इक्वल्स टू अंडर रूट 41. हे झालं त्याचा आन्सर. जर याचा स्क्वेअर रूट निघत असलं तर त्याचा स्क्वेअर रूट घ्यायचं. याचा स्क्वेअर रूट निघेल का 41 चं? तसं काढलं तर निघेल, पण काही गरज नाही काढायची. निघेल ना काढल्यावर. बघा आता इथं दुसऱ्या व्हॅल्यूज घेऊ आपण. नाही तसं डायरेक्ट नाही म्हणू शकत नाही तुम्ही याचा स्क्वेअर रूट निघेल का नाही निघेल. त्याचं निघतं ना स्क्वेअर रूट. या डायरेक्शन इथं 7 घेतलं आणि इथं 8 घेतलं. तर काढा पटकन यांचे 2 मिनिटात. आता हे पूर्ण करत बसू नका. किती? किती? 130. 130. 7 चा स्क्वेअर 49 आणि 8 चा स्क्वेअर 64. 64 प्लस 49 113. तर 113 स्क्वेअर रूट कोण सांगेल? स्क्वेअर रूट 113. कळलं? त्यानंतर बघा इथे जर 3 असला आणि इथे 4 असला, आता काय आन्सर? किती? 5. येस, 5 इज राईट आन्सर. का बरं? 3 चा स्क्वेअर 9 प्लस 4 चा स्क्वेअर 16. या दोघांची ऍडिशन 25 आणि याचं काय? स्क्वेअर रूट 25. 25 चा स्क्वेअर रूट 5. तर आन्सर येईल 5. कळलं आता पायथागोरस? कुणाला नाही कळलं सांगा. आहे का कोणी पायथागोरस नाही कळलं असं? हे एक्झाम्पल मध्ये यूज होणार आहे पायथागोरस. चला आन्सर सांगा. एक पॉइंट आहे A start from point a person start from point A and went 7 kilometer north. आन्सर सांगायचंय. जसं मी सांगतो तसं ड्रॉ करा तुम्ही. डायरेक्टली लिहून नका घेऊ. जसं सांगतो तसं ड्रॉ करा. 7 kilometer north, then turn left and went 8 kilometer and again turn right and goes 9 kilometer. तर स्टार्टिंग पॉइंट पासून त्याचं डिस्टन्स सांगायचं. हे बघा, एक पर्सन ए पॉइंट पासून 7 किलोमीटर नॉर्थला गेला, नंतर लेफ्ट घेऊन किती 8 किलोमीटर, नंतर परत राईट घेऊन 9 किलोमीटर. तर त्याचा डिस्टन्स किती येईल स्टार्टिंग पॉइंट पासून? 16. बघा 7 परत 8 परत 9. तर तुम्ही डायरेक्ट कसं 16 म्हणू शकता आन्सर? शॉर्टेज डिस्टन्स सांगितलं ना, शॉर्टेज डिस्टन्स काढायचं आपल्याला. तर कसं काढणार शॉर्टेज डिस्टन्स? कसं काढणार? बघा पहिले तुम्हाला जॉईन करून घ्यावं लागेल. बरं ठीक आहे, एक्झाम्पल मध्ये बघू आपण. थांबा, कोणाची इच्छा असेल तर काढा. एक्झाम्पल मध्ये येणार बघा. आता एक्झाम्पल, फर्स्ट एक्झाम्पल बेसिक जे घेतले त्याच्या बेसवर पटकन ट्राय करा. न बोलता पण ट्राय होईल.
5. ओके नेक्स्ट आलं 5 मुलांपैकी 5 आलं 5. बाकीचे पण सांगा पटापट आन्सर्स. आलं का 5 सगळ्यांचं? कोणाचं वेगळं आलं का काही? नाही सर. नाही आलं का पण आन्सर? बघा आता अजय फेसिंग ईस्ट. अजयचा फेस कोणत्या साईडने? ईस्टला. अजय फेसिंग ईस्ट ट्रॅव्हल 10 किलोमीटर स्ट्रेट. 10 किलोमीटर स्ट्रेट गेला अजय. त्यानंतर देन ही टूक लेफ्ट टर्न अँड मूव्ड अनदर 5 किलोमीटर. आता लेफ्ट कोणत्या साईडला येईल? नॉर्थ साईडला. नॉर्थ साईडला किती किलोमीटर गेला? 5 किलोमीटर. त्यानंतर देन अगेन टूक लेफ्ट टर्न अँड मूव्ड फर्दर 10 किलोमीटर. परत लेफ्टला आणि 10 किलोमीटर. आता बघा हे डिस्टन्स किती आहे? 10. हे पण 10 आहे. हे दोघं एका लाईनीत आले पाहिजे तेव्हा आन्सर बरोबर आहे. त्यानंतर हाऊ फार इज ही फ्रॉम द स्टार्टिंग पॉइंट. हा झाला स्टार्टिंग पॉइंट, हा एंडिंग पॉइंट. तर हे डिस्टन्स किती आहे? 5. बरोबर. आता हे झालं शॉर्टेस्ट डिस्टन्स. तुम्हाला जर लॉंगेस्ट डिस्टन्स विचारलं तर मग कसं काढणार? येस 10 + 5 + 10 किती? 25. शॉर्टेस्ट जर विचारलं तर हे सांगायचं आणि लॉंगेस्ट विचारलं तर पूर्ण. बरोबर. याच्यामध्ये काही डाऊट? या नेक्स्ट. तर आता बेसिक सांगितलं होतं डिग्रीचं. हे राहू द्या बाजूला, हे नंतर करू आपण. हा हे करा. ते थोडं कॉम्प्लिकेटेड आहे, लगेच कॉम्प्लिकेटेड. किती मिनिट लागेल? 50 सेकंड्स मध्ये झालं पाहिजे. There is a 16. Okay, next. Fourth D. Okay. 16 west. 5 C. बाकीचे आन्सर कॉपी करू नका, सॉल्व करा. त्यांचे आन्सर चुकीचे. चला झालंय का? चला झालं. करताय ट्राय का सांगू? झालं. कोणाचं राहिलं अजून? करा मग लवकर. किती वेळ लागेल? झालं का? हा बघा द्या लक्ष. A vehicle starts from point P and turn 10 kilometer toward north. एक व्हेकल आहे, स्टार्ट फ्रॉम पॉइंट P पासून स्टार्ट झाली व्हेकल. त्यानंतर रन 10 किलोमीटर टुवर्ड्स नॉर्थ. तर 10 किलोमीटर नॉर्थ हे झालं 10 किलोमीटर. त्यानंतर काय सांगितलं? इट टेक्स राईट टर्न अँड रन्स 15 किलोमीटर. राईट टर्न घेऊन किती किलोमीटर?
15 किलोमीटर. त्यानंतर इट नाउ टर्न 6 किलोमीटर आफ्टर टेकिंग लेफ्ट टर्न. आफ्टर टेकिंग लेफ्ट टर्न म्हणजे कोणता टर्न मारला? लेफ्टला. किती किलोमीटर? 6 किलोमीटर. इट फायनली टेक्स लेफ्ट टर्न अँड रन्स 15 किलोमीटर. तर हे बघा, ही डिस्टन्स किती आहे? 15. परत या पॉइंटला येणार, बरोबर? 15 अँड स्टॉप्स ॲट पॉइंट Q. तर बघा क्वेश्चन, हाऊ फार इज पॉइंट Q विथ रिस्पेक्ट टू पॉइंट P. P पासून Q चं डिस्टन्स हे किती झालं? हे झालं 10, हे झालं 6. आता हे मोजायचं का डिस्टन्स? नाही मोजायचं, आपल्याला डायरेक्ट हे डिस्टन्स काढायचं आहे. तर हे झालं 6, 10 + 6 16. तर याचा फर्स्ट आन्सर बरोबर. सेकंड बघा, 4. टुवर्ड्स विच डायरेक्शन वॉज द व्हेकल मूव्हिंग बिफोर स्टॉप ॲट पॉइंट Q. जे Q ला थांबण्यापूर्वी कोणत्या डायरेक्शनला होतं ते? ही डायरेक्शन कोणती आहे? वेस्ट. तर याचा आन्सर येईल वेस्ट. तिसरं बघा, टुवर्ड्स विच डायरेक्शन was the point P with respect to Q. तर P with respect to Q म्हणजे Q च्या सर Q पासून P कोणत्या डायरेक्शनला होता हे विचारले. तर कोणता येईल मग? साऊथ. हे Q इथे, तर ही खालची डायरेक्शन साऊथ. तर P चा आन्सर काय येईल? थर्डचा साऊथ. हे डाऊट याच्यामध्ये कोणाला? या मग नेक्स्ट. क्या झालं? 9 मीटर का सेंटीमीटर? चुकीचं आहे सर, आन्सर चुकीचं आहे. जाऊ द्या, कसं जाऊ द्या. याच्यामध्ये करेक्शन आहे. क्वेश्चन मध्ये सांगा काय करेक्शन. पहिले सॉल्व करा, नंतर सांगा. नाही, तशा हिशोबाने नाही काढायचं. तशा हिशोबाने तुमचा चुकून नाही क्वेश्चन चुकीचा का करायचं? म्हणजे करेक्शन चुकीचा क्वेश्चन नाही, फक्त करेक्शन आहे. हा, ते सांगा करेक्शन काय. पहिले सॉल्व करा. करा सॉल्व, बोलू नका. येस, व्हेरी गुड. जे डायरेक्शन दिले ते किलोमीटर मध्ये दिलेले आहे, ऑप्शन सेंटीमीटर मध्ये दिलेले. इतकं सोपं करेक्शन होतं. किती सोपं होतं. किलोमीटर आणि सेंटीमीटर मध्ये किती फरक आहे? किलोमीटर केलं तर हे थोडी आन्सर येणार आहे. 9 सेंटीमीटरचं तुम्हाला किलोमीटर करायचे, हे थोडी येणार आहे. करेक्शन बरोबर. हां, सेंटीमीटर आणि किलोमीटर करावं लागेल. बरोबर. हो, बरोबर. तुमचा आन्सर बरोबर. तुम्ही किलोमीटर मध्ये सांगायला पाहिजे होतं. तर मग तिथं नाही येत, मग सांगायचं. करेक्शन आला. बाकीचे काय आन्सर आले ते कोणाला नाही जमत सांगा. अजून पण एकदा परत सांगतो मी. ते तुम्हाला मी कसं नाही जमत. चला, मागचे जमते का? नाही. हे झालं सगळ्यांचं ट्राय करून. सेंटीमीटर का किलोमीटर? ऑप्शन सोडून आन्सर सांगा. 9 किलोमीटर. याचा आन्सर आहे 9 किलोमीटर. कुणाचं सेंटीमीटर आलं? बघा आता, ज्यांना नाही जमलं ते A and B start from a fixed place. A and B start from a fixed place. आता A आणि B दोघांनी पण एका फिक्स प्लेस पासून स्टार्ट केलं. बोलू नका.
ए अँड बी इथून स्टार्ट केलं आणि पहिले ए घेऊ. ए मूव्स 3 किलोमीटर टू द नॉर्थ. ए घेतला आपण 3 किलोमीटर टू द नॉर्थ अँड टर्न्स राईट देन वॉक्स 4 किलोमीटर. टर्न्स राईट अँड वॉक 4 किलोमीटर. बी मूव्स टुवर्ड वेस्ट अँड वॉक्स 5 किलोमीटर. वेस्ट ही साइड आणि वॉक्स 5 किलोमीटर्स. Then he turns right and walks 3 kilometers. How far is point A from point B? आता हा झाला point A, sorry B आणि हा झाला A. तर आता हे दोघांचं डिस्टन्स विचारलंय बरोबर. हे डिस्टन्स किती आहे 5 आणि हे 4. 5 + 4 9 किलोमीटर. आलं. कुणाला नाही कळलं ते फिक्स पॉइंट पासून स्टार्ट केलं ना त्याच्यामुळे कन्फ्युजन होऊ शकतं. दोघं पण एकाच पॉइंट पासून स्टार्ट केलं तर दोघांचा स्टार्टिंग पॉइंट सेम असेल. कळलं का? चला मग नेक्स्ट. एका मिनिटाच्या आत ट्राय झाला पाहिजे. नॉर्थ वेस्ट. ओके. नॉर्थ वेस्ट. ऑप्शन डी ना. सॉल्व करून बघू. बाकीचे ट्राय करा. ह्या लाईनीतले शेवटचे 6 जण आन्सर सांगतील. आता शेवटचे 6 आहे. चला पटकन एका मिनिटाच्या आत. एकच ठरवा साऊथ ईस्ट का नॉर्थ ईस्ट. ओके. 2 आन्सर आले नॉर्थ ईस्ट आणि नॉर्थ वेस्ट. अजून कोणाचं येते का साऊथ ईस्ट ना नॉर्थ ईस्ट काहीतरी. चला या लाईन मधले शेवटचे 6 आन्सर सांगायचे तुम्हाला. चला येते का नाही. नॉर्थ ईस्ट मागचे 6 त्यांना विचारले सांगा पटकन. ज्याला म्हटले नॉर्थ ईस्ट केलं का सॉल्व का हे म्हणतात म्हणून नॉर्थ ईस्ट. चला मग बघू. बघा नॉर्थ ईस्ट येते का काय ते बघू ट्राय करून. अ बॉय फ्रॉम हिज हाऊस फर्स्ट वॉक्स 14 मीटर इन नॉर्थ वेस्ट. नॉर्थ वेस्ट डायरेक्शन कुठून स्टार्ट केलं होम. सपोज याचा होम घेऊ आपण इथे आणि 14 किलोमीटर कोणते डायरेक्शन नॉर्थ वेस्ट. तर नॉर्थ वेस्ट कोणत्या साईडला येईल सांगा. बरोबर का. नॉर्थ वेस्ट 14 किलोमीटर नॉर्थ वेस्ट डायरेक्शन अँड देन 16 मीटर इन साऊथ वेस्ट डायरेक्शन. आता इथून साऊथ वेस्ट कोणती येईल ही डायरेक्शन. बरोबर का. साऊथ वेस्ट ही डायरेक्शन किती किलोमीटर 16 किलोमीटर. नेक्स्ट ही वॉक्स 14 मीटर साऊथ ईस्ट डायरेक्शन. साऊथ ईस्ट कोणती ही डायरेक्शन किती किलोमीटर 14 किलोमीटर. फायनली ही टर्न्स टुवर्ड हिज हाऊस. तर हाऊस कोणत्या दिशेने या. तर हा टर्न झाला या दिशेने. फायनली ही टर्न्स टुवर्ड हिज हाऊस. इन विच डायरेक्शन ही इज मुव्हिंग. ही डायरेक्शन कोणती आता सांगा कोणती आहे नॉर्थ ईस्ट. तर आन्सर काय येईल मग नॉर्थ ईस्ट. साऊथ ईस्ट कोण म्हटलं आन्सर काय आला मग नॉर्थ ईस्ट.
कुणाला नाही कळलं हे सांगा, प्रामाणिकपणे सांगा. कोणाला नाही कळलं? नाही कळलं. बघा काय सांगितलं, बॉय फ्रॉम हिज हाऊस फर्स्ट वॉक्स 14 मीटर नॉर्थ वेस्ट डायरेक्शन. तर सपोज त्या बॉयचा हाऊस इथे इथे, त्यानंतर नॉर्थ वेस्ट डायरेक्शनला किती किलोमीटर गेला तो? 14 मीटर. 14 मीटर गेला नॉर्थ वेस्टला. आता डायरेक्शन बघा, नॉर्थ साऊथ ईस्ट वेस्ट. ही कोणती आहे? नॉर्थ ईस्ट, सॉरी नॉर्थ वेस्ट. आणि ही कोणती आहे? नॉर्थ ईस्ट, साऊथ ईस्ट, साऊथ वेस्ट. आता सांगा कोणत्या दिशेने गेला म्हणतो? नॉर्थ वेस्ट डायरेक्शन. नॉर्थ वेस्ट ही आहे ना आपली, तर नॉर्थ वेस्टला गेला तर मग आपल्याला इकडे घ्यावं लागेल ना, तर इकडे घेतलं आपण, बरोबर. नॉर्थ वेस्ट डायरेक्शन. त्यानंतर देन ही 16 मीटर इन साऊथ वेस्ट डायरेक्शन. आता इथून साऊथ वेस्ट, साऊथ वेस्ट कोणती आहे? ही डायरेक्शन साऊथ वेस्ट. तर साऊथ वेस्ट सपोज हा स्टार्टिंग पॉइंट आहे, साऊथ वेस्ट या साईडला येईल. मग इथून कोणत्या साईडला आला? हा या साईडला इथपर्यंत 16 मीटर. नंतर काय सांगितलं बघा, नेक्स्ट वॉक्स 14 मीटर साऊथ ईस्ट डायरेक्शन. तर इथून साऊथ ईस्ट, साऊथ ईस्ट. तर सपोज हा स्टार्टिंग पॉइंट आहे, तर साऊथ ईस्ट कोणती येईल? हे येईल ना साऊथ ईस्ट. तर ह्या साईडने साऊथ ईस्ट 14. आणि काय सांगितलं परत, फायनली ही टर्न्स टुवर्ड होम. आता होम ह्या साईडला जायचं, तर इकडे वळाला तो. मग काय विचारलं, इन विच डायरेक्शन इज ही मूव्हिंग, म्हणजे कोणत्या डायरेक्शनला जात आहे हे सांगितलं. तर ही डायरेक्शन कोणती ती आपली? ही नॉर्थ ईस्ट. कळलं? चला नेक्स्ट. हे नंतर घेऊ. काय याचं सांगताय का? ठीक आहे, चला करा. कॉन्फिडन्स वाढला तुमचा, आता करा. 29. ओके, बाकीचे करा पटकन. चालू 1 मिनिट आहे तुमच्याकडे. ज्यांचं झालंय ते बोलू नका. करो ना ट्राय. हुआ? सी. ओके, चला बॉईज, आलं का? सी. व्हेरी गुड. आलं? करा ना काय. फक्त एक जास्त दिलेले मॅटर, बाकी सगळं इझी. चला सेकंड बेंच. आलं काय आन्सर? आया तुम्हाला? आहे का 29? तुमच्या मुली फर्स्ट बेंच 29.
कुणाला नाही जमेना? जमते का सगळ्यांना? एवढ्या वेळेत व्हायला पाहिजे, चला लवकर. चला बघा, द्या लक्ष, ज्यांना नाही जमलं ते. A student walked out from the classroom toward the library. Classroom to library. He went first to the chemistry block and on the left side. कुठे गेला? लेफ्ट साइडला केमिस्ट्री लॅबला 6 मीटर अवे. तर लेफ्ट साइडला गेला. आता इथे डायरेक्शन फर्स्टला सांगितले नाही कोणत्या साइडला गेला, तर कोणत्या साइड पासून सुरू करू शकता. तर कुठून सुरू करू आपण? इथून. सपोज ही क्लासरूम आहे, तर 16 मीटर गेला कोणत्या साइडला? सपोज तो फेस करतोय नॉर्थला. तर काय सांगितलंय? ही वेंट फर्स्ट टू द केमिस्ट्री बुक ऑन द लेफ्ट साइड 16 मीटर्स अवे. तर 16 मीटर्स आपण लेफ्ट साइडला घेऊ, बरोबर का? तो नॉर्थला फेस करतोय सध्या आणि 16 मीटर घेतला आपण लेफ्ट साइडला. त्यानंतर बघा, देन ही टूक राईट टर्न अँड वेंट टू द बायोलॉजी ब्लॉक 11 मीटर्स अवे. तर राईट टर्न घेऊन कोणत्या साइडला गेला? किती किलोमीटर? 11 मीटर. त्यानंतर देन ही वेंट टू द फिजिक्स ब्लॉक 13 मीटर्स टू द लेफ्ट. 13 मीटर्स फिजिक्स ब्लॉक. त्यानंतर ही वेंट टू द कॅन्टीन 3 मीटर्स ऑन द लेफ्ट. 3 मीटर्स लेफ्ट. लेफ्ट कोणत्या साइडला येईल मग? साउथ साइडला. Then continued walking in the same direction to the library 8 meters more. आता बघा, हे 3 and 8 किती होतात? 11. तर परत 11 या पॉइंटला आला तो, स्टार्टिंग पॉइंटला, बरोबर का? 8 मीटर परत सांगितलं ना, इथे आला. हे दोन्ही पॉइंट एका लाईन मध्ये. व्हॉट वॉज द ऍक्च्युअल डिस्टन्स बिटवीन द क्लासरूम अँड लायब्ररी? तर क्लासरूम पोहोचला इथे, लायब्ररी. तर किती डिस्टन्स? हे किती आहे? 13. हे किती आहे? 16. तर आपल्याला ऍक्च्युअल डिस्टन्स काढायचे. तर 16 प्लस 13 किती? 29. 16 प्लस 13 29. तर आन्सर काय येईल मग? 29 मीटर्स. कुणाला नाही कळलं सांगा, परत एकदा एक्सप्लेन करून. आहे का कुणी? सांगा. तुमच्यामुळे ज्यांना नाही कळालं त्यांचा पण फायदा होईल. सांगा, जे सांगायला लाजतात की कळालं नाही. नाही कळालं? ठीक आहे. बघा, क्लासरूम पासून स्टार्ट केला. काय सांगितलं होतं? स्टुडंट वॉक आउट फ्रॉम द क्लासरूम टुवर्ड द लायब्ररी. तर याला क्लासरूम पासून लायब्ररी पर्यंत जायचंय. आणि पहिले तो कोणत्या साइडला फेस करत होता? नॉर्थला. तर इथे काय सांगितलं बघा, केमिस्ट्री ब्लॉक ऑन द लेफ्ट साइड 16 मीटर्स अवे. तर लेफ्ट साइडला 16 मीटर्स गेला तो केमिस्ट्री लॅब कडे. तर 16 मीटर्स लेफ्ट साइडला. इथे लिहायची काय गरज नाही, केमिस्ट्री लॅब बायोलॉजी लॅब, कारण क्वेश्चन जर दिले असते तर लिहावं लागलं असतं. असं विचारलं असतं, सपोज क्लासरूम टू केमिस्ट्री लॅब डिस्टन्स किती आहे, तर मग इथे तुम्हाला केमिस्ट्री लॅब लिहावं लागलं असतं. पण ऑप्शन आन्सर्स क्वेश्चन मध्ये दिलेलं नाही, त्याच्यामुळे लिहायची गरज नाही. त्यानंतर बघा, देन ही टूक राईट टर्न अँड वेंट द बायोलॉजी ब्लॉक 11 मीटर्स. राईट टर्न घेऊन बायोलॉजी ब्लॉक कडे गेला 11 मीटर्स. त्यानंतर देन ही वेंट टू फिजिक्स ब्लॉक 13 मीटर्स टू द लेफ्ट. आता हे झालं 13 मीटर्स फिजिक्स ब्लॉक कडे 13 मीटर्स. त्यानंतर काय सांगितलं, ही वेंट टू द कॅन्टीन 3 मीटर्स ऑन द लेफ्ट. 3 मीटर्स ऑन द लेफ्ट. अँड परत काय सांगितलं बघा, अँड देन कंटिन्यूड वॉकिंग इन द सेम डायरेक्शन. सेम डायरेक्शन किती मीटर गेला तो? 8 मीटर. आता हे झालं 3 मीटर, सपोज इथे 3 मीटर झालं आणि इथून परत 8 मीटर घ्यायचंय. तर 8 प्लस 3 किती लागलं? 11 मीटर्स. तर हे पण आपले 11 मीटर्स आहे. या लाईन मध्ये घ्यावं लागेल ना आपल्याला, ह्या लाईन मध्ये, बरोबर. व्हॉट इज द ऍक्च्युअल डिस्टन्स बिटवीन द क्लासरूम अँड लायब्ररी? तर क्लासरूम आणि लायब्ररीचं ऍक्च्युअल डिस्टन्स विचारलं. तर हे झालं 13 मीटर्स, हे झालं 16 मीटर्स. तर 16 प्लस 13 29. कळलं? कोणतं राहिलं होतं आपलं? करा ट्राय. बाकीच्यांनी त्याच्यानंतरच करून ठेवलं असं.
बरोबर ना? हे करा. याचा आन्सर 100% चुकणार आहे. हा, मग तरी पण ट्राय करा. सर जेव्हा आपण असे दिलेल्या साईडचे डेफिनेशन कुठे गेला तेव्हा काय सांगतो नाही, तुम्ही काय दोन्ही ऑप्शन ट्राय करा, दोन्ही पण सॉल्व करा. मी सांगतो तुम्हाला कसं करा. ऑप्शन म्हणजे राहुल वॉक स्टार्ट 8 किलोमीटर्स देन टच 45 डिग्री अँटी क्लॉकवाईज. तर 45 डिग्री सपोज इथे आहे, तर अँटी क्लॉकवाईज 45 डिग्री. तर अँटी क्लॉकवाईज हे सपोज ही डायरेक्शन नॉर्थ आहे ना, तर अँटी क्लॉकवाईज कोणती आहे? 45. ही इथं डिग्री कोणता तयार झाला? अँगल 45 डिग्रीचा. तर कोणत्या दिशेने गेला तो? त्या दिशेने. असं 45 डिग्री अँटी क्लॉकवाईज. सपोज तुम्ही इकडे जरी घेतलं त्याला, तर 45 डिग्री इथे येणार अँटी क्लॉकवाईज. जरा ट्राय करा, इंटरेस्टिंग क्वेश्चन आहे, ट्राय करा. North is wrong answer. बघा, करा ट्राय. चुकलं तर चुकलं, काही टेन्शन नाही, ट्राय करा. साऊथ वेस्ट. नो, चुकीचं आहे. वेस्ट. आता एक एक नका सांगू, याच्यापैकीचा आन्सर असणार. एक्झॅक्ट आन्सर सांगा. साऊथ वेस्ट चुकीचं आहे. नन ऑफ दिस पण चुकीचं आहे. प्रूफ सहित सांगा मला कसं आलं. हा सांगा. नॉर्थ ईस्ट बरोबर आहे. आलं का नॉर्थ ईस्ट? व्हेरी गुड. नॉर्थ ईस्ट बरोबर आहे. बाकीचे ट्राय करा पटकन. चला, करते का कोणी ट्राय? का सांगू? करा मग लवकर. बरोबर आहे. अजून दुसरं आलं कोणाचं? हे नाही आलं का? नॉर्थ वेस्ट. चला, झालंय का? सांगू का? आलं का नॉर्थ ईस्ट? फर्स्ट अटेम्प्ट मध्ये कुणाचं आलं? आलं का? व्हेरी गुड. बँकिंग एक्झाम पण फर्स्ट अटेम्प्ट मध्ये पास होता. बँक विकत घेणार आहे, देत नाहीत ते विकत. हा बघा, Rahul walks straight for 8 kilometers, then turn 45 degree anti-clockwise and walks 5 kilometers. आता इथे एक्झॅक्ट डायरेक्शन सांगितली का कोणत्या साईडने जायचंय? नाही सांगितली. तर आपण सपोज ह्या साईडने स्टार्ट करू, नॉर्थ कडे स्टार्ट करू
राहुल वॉक स्ट्रेट फॉर 8 किलोमीटर्स. 8 किलोमीटर्स गेला, लक्ष द्या, जरी आला असेल तरी लक्ष द्या. बघा 8 किलोमीटर्स गेला, दे टर्न 45 डिग्री अँटी क्लॉकवाईज. तर अँटी क्लॉकवाईज कोणत्या दिशेने? या दिशेने, बरोबर का? 45 डिग्री अँटी क्लॉकवाईज अँड वॉक्स 5 किलोमीटर. तर 45 डिग्री अँटी क्लॉकवाईज गेला आणि कोणती दिशा येईल मग ती? नॉर्थ वेस्ट, बरोबर का? नॉर्थ वेस्ट 45 डिग्री वळाला आणि परत 5 किलोमीटर स्ट्रेट गेला. त्या देन ही टर्न्स राईट अँड वॉक 6 किलोमीटर. आता एक्झॅक्ट राईटला टर्न झाला ना तो, म्हणजे राईटला टर्न झाला एक्झॅक्ट, तर कोणत्या दिशेने येणार? कोणती डायरेक्शन येणार ती? नॉर्थ ईस्ट, बरोबर का? एक्झॅक्ट. आता जेव्हा आपण राईट टर्न घेतो तर या दोन्हीच्या मध्ये 90 डिग्रीचा अँगल तयार होतो. तर इथे 90 डिग्रीचा झालाय. त्यानंतर बघा, देन ही टर्न्स राईट अँड वॉक 6 किलोमीटर. 6 किलोमीटर. देन ही अगेन टर्न राईट अँड वॉक्स 9 किलोमीटर. आता परत इथे 90 डिग्रीचा किती किलोमीटर? 9 किलोमीटर. 9 किलोमीटर. देन ही टर्न्स लेफ्ट अँड वॉक्स 3 किलोमीटर. वॉक्स 3 किलोमीटर. ही इज नाउ फेसिंग ईस्ट. आता बघा ही डायरेक्शन सध्या कोणत्या डायरेक्शनला फेस करतोय तो? नॉर्थ ईस्ट ना, नॉर्थ ईस्टला फेस करतोय. तर काय सांगितलं त्यांनी इफ ही इज नाउ फेसिंग ईस्ट, जर तो ईस्टला फेस करतोय. आता ईस्ट डायरेक्शन कोणती आहे? ही डायरेक्शन ईस्ट आहे ना. तर इथे ईस्ट आणि सध्याच्या डायरेक्शनचा डिफरन्स किती आहे? 45 डिग्री. क्लॉकवाईज का अँटी क्लॉकवाईज? क्लॉकवाईज आहे 45. तर जिथं स्टार्ट केलं होतं त्याला पण फिरवावं लागेल आपल्याला 45 डिग्री क्लॉकवाईज, बरोबर का? जर ईस्ट येण्यासाठी आपण क्लॉकवाईज 45 डिग्री गेलो ईस्ट येण्यासाठी. इथे सांगितलंय ही इज नाउ फेसिंग ईस्ट. तर ईस्ट येण्यासाठी आपण 45 डिग्री क्लॉकवाईज गेलो. तर जो स्टार्टिंग पॉइंट होता तिथून पण आपल्याला 45 डिग्री क्लॉकवाईज जावं लागेल, बरोबर? क्लॉकवाईज. तर मग ही डायरेक्शन 45 डिग्री क्लॉकवाईज कोणती? ही डायरेक्शन नॉर्थ ईस्ट, बरोबर का? आन्सर. अजून पण नाही समजलं? हे बघा, आपली फायनल डायरेक्शन कोणती आली? ही कोणती डायरेक्शन आहे? नॉर्थ ईस्ट, बरोबर? तर नॉर्थ ईस्ट. आणि त्यांनी काय सांगितलंय? ही इज नाउ फेसिंग ईस्ट. तो आता ईस्टला फेस करतोय. तर ईस्ट ही डायरेक्शन आहे. तर या दोघांच्या मध्ये किती डिग्रीचा अँगल आहे? 45 डिग्रीचा. आणि डायरेक्शन कोणती आहे? ही क्लॉकवाईज डायरेक्शन आहे. तर आपल्याला जर आन्सर यायचा असेल तर काय सांगितलं? इन विच डायरेक्शन वॉज राहुल फेसिंग इनिशियली. तर आन्सर यायचा असेल इथं 45 डिग्री क्लॉकवाईज घेतलं, तर याला पण आपल्याला 45 डिग्री क्लॉकवाईज फिरवावं लागेल ना. हे बघा, क्लॉकवाईज असं येईल ना. क्लॉकवाईज कोणती डायरेक्शन येईल? ही डायरेक्शन येईल ना क्लॉकवाईज. तर 45 डिग्री आपण सपोज ही लाईन आहे, ही लाईन, या लाईनला आपण 45 डिग्री क्लॉकवाईज फिरवलं तर ही अशी येणार ना ती लाईन पूर्ण, येणार का? तर त्याच्यामुळं हे आन्सर येईल. ही डायरेक्शन कोणती येते मग? नॉर्थ ईस्ट. तर आन्सर काय येईल? नॉर्थ ईस्ट. एक काम करा तुम्ही सोपं, सुरुवात कुठून करा? नॉर्थ ईस्ट पासून करा. हे आन्सर येते की नाही बघा, करा पटकन. सुरुवात नॉर्थ ईस्ट. आपण कसं सुरुवात नॉर्थला केली होती, आता सुरुवात नॉर्थ ईस्टला करा. पटकन करा ट्राय. नॉर्थ ईस्ट पासून स्टार्टिंग करा. सगळ्यांनी करायचं. पहिलेच त्याला नॉर्थ ईस्टला 8 किलोमीटर्स घ्यायचे. चला सगळ्यांनी ट्राय करा. आणि तुमची फायनल डायरेक्शन ईस्ट आली पाहिजे. येतेच ती, तिथून स्टार्ट करा. आली का ईस्ट? त्याला आता कळलं आपण का फिरवलं होतं त्याला 45 डिग्री क्लॉकवाईज. कारण इथे ईस्ट सांगितलं होतं त्यांनी, आपली ईस्ट आली नव्हती, तर मग आपल्याला त्याला टर्न करावं लागणार होतं. त्याच्यामुळे आपण 45 डिग्री क्लॉकवाईज गेलो होतो. आता आपण पहिलेच डायरेक्शन नॉर्थ ईस्ट घेतली, त्याच्यामुळे आपल्याला डायरेक्ट आन्सर आपलं काय लागलं? ईस्ट.
त्याच्यामुळे त्याला मूव्ह करायची गरज नाही. कळला क्वेश्चन सगळ्यांना? मूव्ह होत नाही तो. कसं ठीक आहे, नाही होत तर क्वेश्चन सांगतो. शेवटच्या 5 मिनिटात क्वेश्चन सांगतो. सांगा डायरेक्ट तुम्ही ड्रॉ करा. मी सांगतो क्वेश्चन. हेमंत वॉज टू गो रेल्वे स्टेशन. ही वॉक 1.5 किलोमीटर टुवर्ड ईस्ट. 1.5 किलोमीटर टुवर्ड ईस्ट फ्रॉम द प्लेस and then turn right and walk 2.5 kilometer and walk 2.5 kilometer and then toward east walk 1 kilometer and turn to south. तुमच्या टेलिग्रामवर असेल ना, मग करा ना सॉल्व. 6.5 ओके. पायथागोरस यूज होतो त्याच्यामध्ये का नाही होत? नाही होत ना. बरं करा, टेलिग्रामवर आहे क्वेश्चन सॉल्व करा. 6.5 येस. चला बाकीचे ट्राय करा. आला 6.5. व्हेरी गुड. नाही सांगा ना, याला लावून बघता का पायथागोरस त्याला? याला लावला तरी आन्सर नाही ना. बळजबरीच करावं. चला आलं याचं आन्सर सगळ्यांचं. कुणाला नाही आलं सांगा. नाही आलं डायग्राम आली पण डिस्टन्स नाही कळलं. ठीक आहे, चला बघा. हेमंत वॉज टू गो रेल्वे स्टेशन. ही वॉक 1.5 किलोमीटर टुवर्ड ईस्ट. तर 1.5 किलोमीटर ईस्टला गेला. 1.5 किलोमीटर टुवर्ड ईस्ट फ्रॉम द प्लेस अँड टर्न टू द राईट अँड वॉक 2.5 किलोमीटर. नंतर राईटला 2.5 किलोमीटर बोलू नका. अँड देन टर्न टुवर्ड ईस्ट वॉक 1 किलोमीटर. परत 1 किलोमीटर गेला. परत गेला 1 किलोमीटर. त्यानंतर बघा अँड टर्न टू साऊथ अँड वॉक 4 किलोमीटर. परत साऊथला किती? 4 किलोमीटर. साऊथला 4 किलोमीटर अँड रीच द रेल्वे स्टेशन बाय वॉकिंग 2.5 किलोमीटर टुवर्ड वेस्ट. तर वेस्टला 2.5 किलोमीटर गेला तो. तर हे डिस्टन्स किती आहे? 1. हे किती आहे? 1.5. 1 + 1.5 2.5. तर कुठे येईल तो?
इथे स्टार्टिंग पॉइंट पासून इथे कळलं का? आता बघा आन्सर काय क्वेश्चन काय विचारला, व्हॉट इज द ऍक्च्युअल डिस्टन्स बिटवीन रेल्वे स्टेशन अँड स्टार्टिंग पॉइंट. तर हे झालं रेल्वे स्टेशन आणि हे झाला स्टार्टिंग पॉइंट. तर ऍक्च्युअल डिस्टन्स विचारलं बरोबर का, हे किती आहे 2.5 प्लस हे किती 4, तर हे 4, तर किती येईल मग हे 4 प्लस 2 6.5. तर आन्सर काय आहे त्याचा 6.5. अजून कुणाला डाऊट काही? आणि सर त्याचा आन्सर असं इझिली भेटला असता कारण सगळे सेंटीमीटरमध्ये किती किलोमीटरमध्ये येतच आहे. कोणतं असं कसं लॉजिक लावू शकता तुम्ही? असं नाही लावू शकता सर लॉजिक तर दुसरा लावलेलं नाही, लॉजिक पण असं म्हणजे ते क्वेश्चनची चुकी आहे, पण एवढे इझिली क्वेश्चन नाही. तुमचं पण बरोबर आहे. हे बघा प्रत्येक ठिकाणी किलोमीटर दिलेलं आहे, इथे किलोमीटर, इथे किलोमीटर, परत किलोमीटर, आणि आन्सर सेंटीमीटर मध्ये कसं काय मग किलोमीटर मध्येच येईल. हा व्हेरी गुड, चांगला विचार करता तुम्ही, आउट ऑफ द बॉक्स. सर सॉल्व केलेलं आहे. चला बाकीचं बघू उद्या. आणि 30 क्वेश्चन सॉल्व करून आणा डायरेक्शनचे, कोणते पण 30 क्वेश्चन. सगळ्यांनी होमवर्क